कोरोनानंतर पुन्हा एकदा भारतात लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होणार का, हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेला संघर्ष, विशेषतः अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आणि त्याचवेळी कोरोना महामारीला 6 वर्ष पूर्ण होत असताना या चर्चांनी आणखी वेग घेतला आहे. यामागचं मुख्य कारण ठरत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेलं एक वक्तव्य. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात जागतिक परिस्थिती, युद्धजन्य तणाव आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याबद्दल भाष्य केलं. मात्र त्यांनी कुठेही थेट लॉकडाऊन लावण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. तरीही सोशल मीडियावर काही पोस्ट आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये भारत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. तज्ज्ञांच्या मते सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारतात लगेच लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता कमी आहे. मात्र जागतिक घडामोडींवर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे. सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असं आवाहन करण्यात येत आहे. एकूणच सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांमुळे भीतीचे वातावरण तयार झालं असलं तरी सध्या तरी लॉकडाऊनबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.